नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा। आज आपण कृषी संस्कृतीतली दिवाळी हे पाहणार आहोत। आज जी आपण दिवाळी साजरी करतो ती मुख्यतः खूप सुबत्ता आल्यानंतरची दिवाळी, ज्याच्यात फटाके आहेत, गोडधोड खाणं आहे, गिफ्ट्स आहेत, कपडे आहेत। पण मूळची शेतकऱ्याची दिवाळी जर आपण पाहिली तर ती शेणामातीशी जोडलेली दिवाळी आहे। शेणामातीच्या मूर्ती पण नाही, खरं म्हणजे ओबडधोबड गोळे आणि त्याला आकार देणं आणि त्याचा बळीराजा करणं असं त्या संस्कृतीमध्ये दिसतं। तर ही मूर्ती आणि सण याचा संबंध किती जुना आहे तर तो सिंधू संस्कृतीपासूनचा जुना आहे, की पार्थिव मूर्ती आणि ती मूर्ती ही प्रतिकात्मक आहे आणि तिला देव समजून सण साजरे करायचे, इतकी ती आपली प्राचीन परंपरा आहे। या ठिकाणी आपल्याला काय दिसतं तर मुख्यतः बळी राजा हा कष्टकऱ्यांचा राजा आहे आणि मग तो बळी ही शेणाची आणि मातीची बळीची मूर्ती करायची, ही तुम्हाला भारतभर दिसेल की ही बळीची मूर्ती करायची हा प्रकार तुम्हाला संबंध भारतभर दिसेल। की साधा शेणाच्या गोळ्यापासून गोवर्धन पर्वत करायचा आणि तो गोवर्धन पर्वत हा श्रीकृष्णानं करंगळीवर उचलला, ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तर त्याचं संशोधन करत असताना रामचंद्र ढेरेंनी असं म्हटलेलं आहे की हे कशाचं प्रतीक आहे तर ते इंद्रदेवाची किंवा इंद्र संस्कृती असणाऱ्या लोकांवर यादव किंवा गाई गुरं पाळणाऱ्या गो संस्कृतीच्या लोकांनी मिळवलेला विजय म्हणजे ते गोवर्धन पर्वत उचलणं ही प्रतिकात्मक कथा आहे। तर ह्या म्हणजे आदिम संस्कृतीपासून या ज्या कथा आलेल्या आहेत त्या सगळ्या कथांचं अवशेष म्हणजे या दिवाळीशी जोडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। तर त्या गोष्टी आपल्याला कुठे आणि कशा दिसतात तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की आपण सगळ्यांनी ते दिन दिवाळी, गाई म्हशा ओवाळी, गाई म्हशा कुणाच्या, लक्ष्मण कुणाचा, माझ्या आईबापांचा, हे इथपर्यंत दिवाळीशी संबंधित चाललेलं असतं। आणि मग पुढची एक ओळ येते की दे माय खोबऱ्याची वाटी आणि वाघाच्या पाठीत घालीन काठी। तर हे गाणं जे आहे हे गाणं म्हणत बहुतेक सगळ्यांच्या दिवाळ्या साजऱ्या झालेल्या असतात। तर ही कशाचं हे गाणं प्रतीक आहे किंवा कशाचं हा अवशेष आहे तर ही जी माणसाच्या संस्कृतीची प्रगती झाली की आपण अन्न मिळवण्यासाठी भटकत होतो, तर ही जी आदिम भटका माणूस आहे त्याची पशुसंस्कृती म्हणजे पशुपालन आणि अन्न मिळवण्यासाठी भटकणं, त्या काळामध्ये वाघाची वाटणारी भीती आणि वाघ आपल्या गाईगुरांना खाईल याचं ती वाघाच्या पाठीत काठी मारणं आहे आणि वाघाची भीती आहे। आता आदिवासी जमातींमध्ये आपल्याला असं दिसेल की आपण वसुबारस करतो, त्यांची वाघबारस असते आणि ती वाघाची पूजा असते। तर अशा प्रत्येक संस्कृतीने आपल्याला असं दिसतं की या सगळ्या आदिम संस्कृतीच्या वाटचालीतल्या खुणा ज्या आहेत या प्रतिकात्मक रीतीने जपून ठेवलेल्या आहेत। उत्तरेकडे आपण गेलो तर ते सगळे गाई गुरं पाळणाऱ्या ज्या जमाती आहेत त्यांच्याकडे दारामध्ये शेण असतं आणि त्या शेणाची ओबडधोबड आकार केला जातो, ते म्हणजे गोवर्धन आहे आणि त्या गोवर्धनाच्या भोवती गोकुळ असतं आणि मग ते गोकुळ म्हणजे पूर्ण गाई गुरं, घरातल्या स्त्रिया, ताक घुसळण्याचं तो सगळा चित्र असं ते असतं। आणि मग काय आहे तर त्यालाच ओबडधोबड तोंड हे केलेलं असतं आणि मग ते श्रीकृष्णाने ते गोवर्धन पर्वत उचलला, त्याची ती प्रतिकात्मक अवशेष आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला दिसतं। महाराष्ट्रात आल्यानंतर काय दिसतं तर महाराष्ट्रात आल्यानंतर आपल्याला असं दिसतं की आपण धनत्रयोदशी करतो। तर धनत्रयोदशीमध्ये आपल्याला धन तर आहेच, पण आपण धने, गूळ, विड्याची पानं, खोबरं हे सुद्धा आपण ठेवलेलं असतं। तर ही धने कशाचं प्रतीक आहे तर ते जमिनीचं सुफलीकरण, जमीन पिकावी, उगवून यावी त्याचं हे प्रतीक आहे आणि म्हणून धनेची पूजा। मग आता संबंध जर दिवाळीचा सण आपण पाहिला तर तो प्रतिकात्मक आहे। दिवाळीला इतके दिवे का उजळवायचे किंवा का लावायचे तर सूर्याचा प्रतिकात्मक मृत्यू आणि त्याच वेळी म्हणजे तेज लोपतं आणि त्याच वेळी पुन्हा एकदा तेज उजळवायचं आणि म्हणून पुन्हा दिवे उजळवायचे आणि म्हणून जगभर ही अगदी प्राचीन परंपरा आहे की सूर्याचा मृत्यू होतो
आणि त्यानंतर एक नवं युग सुरू होतं, नवी सुरुवात होती आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर दिवे लावायचे. तर असा दीपोत्सव जगात वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे होतो. आपल्याकडं ती दिवाळी आहे, तर त्या दिवाळीचा या पद्धतीनं धनत्रयोदशीला तो सुफलीकरणाचा आहे आणि मग त्याला पुन्हा हे पण आहे की आपण असं म्हणतो की ती धन्वंतरी आली समुद्रमंथनातून, मृत्यूचं भय, आणि मग आपल्याकडं असं दिसतं की दिवा हे प्रतीक जे आहे ते मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून सुद्धा दिवा ठेवला जातो. तर त्यामुळं त्याही अर्थानं दीप प्रज्वलन आहे की ती पूर्वजांची आठवण म्हणून. पण मग आपल्याला असं दिसतं की आपल्याकडं वेगवेगळ्या म्हणजे आगरी जमातीकडे आपण गेलो तर ते आपण तिथं आपल्याला असं दिसतं की बळीराजा, आणि बळीराजा कशासाठी, तर त्यावेळी बळीराजा आपल्या सगळ्या कष्टकऱ्यांची प्रजा ही सुखात आहे ना हे बघायला त्या रात्री येतो आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून ते तांदळाच्या पिठापासून केलेले असतील, शेणाचे गोळे असतील, मातीचे गोळे असतील, ते दारात करायचे, त्याची पूजा करायची, अगदी साध्या म्हणजे झेंडूची वगैरे फुलं आहेत त्यांनी करायची. ती 5 दिवस ते दिवाळीचे असतात ते ठेवायचे आणि त्याच्यानंतर ते जाळून टाकायचे किंवा घरावर टाकायचे असं असतं. तर हे कशासाठी, तर तो बळीराजा त्याची कृपा आपल्या घरावर राहील. आता हे शेण आणि मातीचं इतकं महत्त्व दिवाळीमध्ये का, तर याच्यामध्ये फारसं काही कर्मकांड नाही आहे आणि जी संस्कृती, आता हे सगळं कशाशी आहे, शेतीशी जोडलेलं आहे. जसे व्यवसाय होते तशी ती दिवाळी होती. तर ते व्यवसाय जे आहेत ते शेतीचे आहेत आणि शेतीशी उपयोगी असणारी गाई गुरं पाळणं आहे. त्यामुळे शेण आणि माती यांना या दिवाळीमध्ये खूप महत्त्व आहे आणि त्याच्यापासून केलेल्या मूर्तींना महत्त्व आहे. तर ही कृषी संस्कृतीतली दिवाळी आहे. त्या दिवाळीत खूप साधेपण आहे. म्हणजे जर आपण धनगर समाजाची दिवाळी बघितली तर ते सगळे शेळ्या मेंढ्या पाळणारी आहे. तर त्यांच्याकडे काय दिसतं दिवाळीमध्ये, तर त्यांच्याकडे असं दिसतं की शेळ्यांची आणि शेळ्या मेंढ्यांची लग्न लावली जातात. म्हणजे त्यामध्ये शेळीच्या गळ्यामध्ये हळकुंड बांधलं जातं आणि जो मेंढा आहे त्याच्या गळ्यामध्ये विड्याचं पान असं बांधलं जातं आणि त्याची लग्न लावली जातात आणि ती लग्न लावून मग त्याच्याभोवती ती विरोबाची गाणी म्हणायची, नाचायचं. शेळीच्या लेंड्या ज्या आहेत त्या आपण शेणखत म्हणजे खत म्हणून वापरलं जातं. तर त्याचं काहीतरी अशी म्हणजे जसं आपण गोकुळ करतो तसं तिथं ते असं गोल असं रिंगण केलं जातं, हे दिवाळीमध्ये केलं जातं. आणखीन आपल्याला असं दिसेल की आपण आदिवासी जमातीमध्ये ढोर उठवण्याचा विधी असतो. म्हणजे काय, तर गावाच्या बाहेर एक मोठं मैदान असतं आणि तिथं ती ढोरांची पूजा केली जाते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पेटवला जातो, धूर केला जातो आणि त्या धुरामध्ये या बाजूनी ती सगळी गाई गुरं घ्यायची, पलीकडं जायचं. गाई गुरांच्या ढोरांच्या नाकातोंडामध्ये धूर जातो आणि तो धूर त्यांच्या नाकातोंडात गेल्यामुळे त्यांना ते साथीचे रोग लागत नाहीत आणि जनावरं मरत नाहीत. तर तिथं ती ढोर उठवण्याची दिवाळी असते. आगरी समाजामध्ये तो पूर्णपणे मातीचा तांदळाच्या पिठाचा बळीराजा केला जातो आणि त्याची पूजा करून ती बळीराजाची असते. त्यानंतर पाठरे प्रभूंच्या जमाती मध्ये काय दिसतं, तर त्यांच्याकडं घोड्यावर बसलेला बळीराजा असतो आणि कितीही सदन असू देत तिथं काय केलं जातं, तर त्या घोड्यावर बसलेला बळीराजा आहे त्याची प्रतिकृती असते किंवा फोटो असतो, त्याची पूजा केली जाते. पण सगळ्यात आधी काय होतं, तर घरामधली जी स्त्री असती ती घरातलं झाडून केर कचरा काढते आणि ते केर कचरा काढून तो टाकून झाला की घरामधलीच असलेली थाळी असती, लाटणं असतं आणि ती थाळी आणि लाटणं वाजवत ती इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असं म्हणती आणि मग ती पूजा असती. तर त्यामुळं कृषी संस्कृतीतली दिवाळी आहे ती बळीराजाची दिवाळी आहे आणि तिथं आपल्याला असं दिसतं की ती मराठवाड्यामध्ये जी दिवाळी आहे की ज्यांच्यामध्ये जिथं पुन्हा गाई म्हशी ह्या पाळल्या जातात ती त्यांची दिवाळी आहे. ती दिवाळी काय आहे, तर तिथं लवाळं जे वाढलेलं असतं त्या लवाळ्याची गोल 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 असं हे केलं जातं, ताट्या विणल्या जातात आणि ते लवाळ्यातली एक तुरा जो आहे ती म्हणजे पणती
असं 5 दिवस केलं जातं. एक एक थर चढवला जातो 5 दिवस आणि त्यानंतर 5व्या दिवशी तिथं पुरणाची पोळी केली जाते. त्या गाई गुरांची पूजा केली जाते, त्यांचे पाय वगैरे धुतले जातात, रांगोळी काढली जाते, हे सगळं असतं. पण तिथला दिवा कसा आहे तर तो आपलं निवडुंगाचं जे वाढलेलं टोक असतं ते कापायचं आणि त्याच्यामध्ये आत तो दिवा लावला जातो. तर त्यामुळं आता ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण इको फ्रेंडली म्हणू शकतो, ती अत्यंत निसर्गाच्या सानिध्यात जगणाऱ्या माणसांनी निसर्गाने आपल्यावर अवकृपा करू नये, निसर्गाने आपलं रक्षण करावं, निसर्गाने आपल्याला म्हणजे निदान हानी पोचवू नये, जी हानी आज आपण यावर्षी पावसाळ्यामुळं चांगलीच अनुभवतोय. तर तशी ती निसर्गाने आपल्यावर अवकृपा करू नये, त्याची कृपा आपल्याला असू द्यावी. म्हणून निसर्गाबद्दलची कृतज्ञता आणि निसर्गाबद्दलची भीती या दोन्ही भावनेतून केलेली आणि मृत्यूवर केलेली माणसांनी मृत्यूवर केलेली मात म्हणूयात किंवा पुन्हा मृत्यूची भीती आहे, या सगळ्यातून पुढे जाणं आहे किंवा बाहेर पडणं आहे, याचं प्रतीक म्हणून दिवाळी जी आहे ती दिवाळी आपल्याला कृषी संस्कृतीत दिसते. कृषी संस्कृतीला लागून असलेली किंवा कृषी संस्कृतीतच रुजलेली लोकसंस्कृती बघितली तर आपल्याला काय दिसेल? त्या ओव्या ज्या आहेत, ज्या स्त्रियांनी रचलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल? तर त्याच्यात एक ओवी आहे आणि त्या ओवीमध्ये ती जी स्त्री आहे ती काय काम करणारी घरातली कष्टकरी आहे, ती म्हणते की दसऱ्यापासून 20 दिवसांनी दिवाळी येणार आहे आणि ते 20 दिवस मी रोज वाट बघते. कोणाची वाट बघते? तर मला माहेरी घेऊन येण्यासाठी जो भाऊ येणार आहे त्याची मी रोज 20 दिवस वाट बघते, तो येईल. तर तो कशासाठी येईल आणि तो काय म्हणजे तो का हवा आहे? तर आईवडिलांच्या नंतर माहेरपण जपणं जे आहे ते भाऊच जपतो आणि बहिणीचा भावावर हक्क असतो. कशासाठी? तर भाऊ मला सणाला साडी आणि चोळी घेईल, त्याचा अभिमान आहे आणि त्याच्यातून माया व्यक्त होती. तर अशा त्या भावाची मी वाट बघते. आता हे अगदी परंपरेतलं जुनं गाणं आहे, पण मी याच निमित्तानं शोधत होते आणि ते शोधत असताना जुन्या बालभारतीच्या कविता आहेत आणि त्या कवितांमध्ये सुरेश भटांची एक कविता आहे. एरवी सुरेश भट आपल्याला मलमली तारुण्य माझे किंवा केव्हा तरी पहाटे वगैरे असे सगळे माहिती आहेत, पण ती कविता जी आहे ती भटांची, सुरेश भटांची कविता, त्याच्यामध्ये तो भाऊ आहे, तो नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी परगावी आहे आणि तो म्हणतो की आज भाऊबीज आहे पण आज माझी बहीण माझ्या जवळ नाही आहे. इथं परक्या नगरात सगळ्याच माझ्या बहिणी आहेत, पण वर्षभर माझ्याशी भांडणारी, कशासाठी? तर ओवाळणीसाठी भांडणारी बहीण आज माझ्या बरोबर नाही आहे आणि आता या सगळ्या परक्या गावामध्ये कोण मला ओवाळेल, कोण माझ्याशी वर्षभर भांडेल? हा भाऊ बघितला की हा भाऊ आणि ती 20 दिवस दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत त्याची रोज वाट बघणारी बहीण ही आठवली तर आपल्याला असं दिसतं की आजची दिवाळी ही शहरी भागामध्ये मुख्यतः खूप समृद्धीतली दिवाळी आहे, पण हा नात्यांमधला गोडवा जपणं आहे. सणाच्या निमित्ताने अनेकांना आपल्या आनंदात सहभागी करून घेणं आहे, सृष्टीला सहभागी करून घेणं आहे, जनावरांना सहभागी करून घेणं आहे, माणसांमधली नाती टिकवणं आहे आणि मुख्य म्हणजे जगण्यातली असुरक्षितता जी आहे या असुरक्षिततेवर कुठेतरी मात करणं आहे. हा प्रयत्न माणूस सातत्याने करतोय आणि त्याचंच प्रतीक म्हणजे बलिप्रतिपदा असेल किंवा पाडव्याचं प्रतीकात्मक ते जे तांदळाच्या ताटामध्ये पाडव्याला ओवाळण्याआधी पोट फोडलं जातं आणि मग तो दागिना असतो जो नवऱ्याने अतिशय प्रेमाने बायकोसाठी भेट म्हणून आणलेला असतो, तो देणं असू दे किंवा इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ. तर ही सगळी आनंदात सहभागी करून घेणं आहे आणि सृष्टीसहित सण साजरा करणं आहे आणि आपल्या आनंदातून कोणाला बाजूला ठेवायचं नाही, आनंद हा वाटून घेणं आहे. त्याचं प्रतीक म्हणून दिवाळी आहे आणि दिवाळी हा आपल्या भारतीय सणांपैकी सगळ्यात मोठा 5 दिवस चालणारा असा हा उत्सव आहे आणि तो वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे त्याची वर्णनं खूप जुनी आहे. दिवाळीच्या सुमारास ज्ञानेश्वरी रचली गेली
हा आपल्या मराठी माणसांसाठी एक वेगळा संदर्भ आहे. तर त्यामुळे दिवाळीचे खूप सारे संदर्भ जे आहेत ते तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये दिसतात, लीळाचरित्रात दिसतात. आणि म्हणून दिवाळी म्हणजे चंगळ, दिवाळी म्हणजे खूप मोठा आनंद आणि दिवाळी म्हणजे खूप मोठा प्रकाश. हा अर्थ जो आहे तो अगदी आदिम आहे सिंधू संस्कृतीपासून. तीच परंपरा आज आपण प्रतिकात्मक पद्धतीने करतोय. आणि मग आपण मातीचे किल्ले करतो, शिवाजी महाराजांची आठवण आहे. तर असे आपण ते आनंद जे आहेत ते जोडलेले आहेत या 5 दिवसाला. आणि आपण आपल्या आनंदाला आणखीन मोठं करतोय. एकट्या दुकट्याचा किंवा 4 माणसांचा आनंद असा तो आनंद नाही आहे. आणि ती खेड्यातली दिवाळी आहे, ती शेतकऱ्याची दिवाळी आहे. आज आपण नोकऱ्या करत असलो, म्हणजे अगदी शेतीच करत नसलो, आपले कुणीतरी करतायत नातेवाईक शेती, पण आपण सगळे एकमेकांना भेटतो आणि तो सगळा आनंद साजरा करतो. तर ते सगळं मातीतून, शेणातून, शेतीतून आणि त्या सिंधू संस्कृतीपासून आलेलं आहे. या निमित्ताने परत एकदा सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.